माझं शिवार ग्रीन FM 90.4. माझं शिवार. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी योगेश आपल्या आवडत्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे. शेतकरी बंधूंनो, मी आज येडे निपाणी तालुका वाळवा जिल्हा सांगली येथे आलेलो आहे. येथील अमर पाटील यांच्या शेतावरती मी आज आहे. शेतकरी बंधूंनो, अमर पाटील गेल्या 4 ते 5 वर्षापासून एकरी ऊसाचं 100 टनाच्या वरती उत्पादन घेत आहेत. त्यांच्या या एकरी 100 टना उत्पादनाबद्दल, त्याचप्रमाणे त्यांच्या एकूण शेतीबद्दल संपूर्ण अशी माहिती आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. अमर सर, आमच्या ऐकणाऱ्या शेतकरी बंधूंना सांगा की तुमचं शिक्षण किती आणि एकूण किती एकर शेती आहे? तर माझं शिक्षण 12वी पर्यंत झालेलं आहे हं. आणि हे आमचं एकत्रित कुटुंब आहे आणि शेती 38 एकर आहे. नक्की सर, 38 एकर शेती आहे. तर या 38 एकर शेतीमध्ये पिकाचं नियोजन कसं असतं? म्हणजे सध्या कोणत्या क्षेत्रामध्ये कोणती पिकं आहेत? आता आमचे 7 ते 7 ठिकाणी विभागून क्षेत्र आहे. त्यानंतर परत आता आलं, हळद, ऊस, हरभरा आणि शाळू इत्यादी पिकं आता आमच्या शेतात आहेत. नक्की सर, आपण बाकी पिकाकडे वळायच्या आधी आपण पिकाकडे वळूया. आमच्या ऐकणाऱ्या शेतकरी बंधूंना सांगा की किती एकरला ऊस असतो आणि हा जो ऊस आहे आडसाली असतो, पूर्व हंगामी असतो का सुरू असतो? नाही सर, आडसाली ऊस असतो. दुसरा महत्वाचा मुद्दा की पिकात फेरबदल करतो आणि नंतरच ऊस लागण करतो. नक्की सर, किती क्षेत्र दरवर्षी असतं? टोटल कुटुंबातून मिळून आमचं 13 ते 14 एकर क्षेत्र असते. 14-15 एकर क्षेत्र असते हो ऊसाचं. नक्कीच सर, तुम्ही आडसाली ऊसाची लागण करता आणि लागण करण्यापूर्वी त्या क्षेत्रामध्ये फेरपालटीचं पीक घेतलेलं असतं. तर जमिनीची पूर्व मशागत कशी करून घेता आणि किती फुटावरती बेड सोडून घेता आणि लागणीसाठी कोणत्या वाणाची निवड करता? लागणी करता मी कोश 80-032 या वाणाची निवड करतो. हं. पहिल्यांदा पूर्व मशागत करून घेतो. सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे लागण, खोडवा, त्यानंतर परत लागण त्यात करत नाही. त्यात मी दुसरं पीक घेतो. मग हळद असू दे, आल्ला असू दे, रताळे असू दे, सोयाबीन असू दे, भुईमुग असू दे, हे पीक घेतो. काय त्यानंतर परत मग मी पुढच्या वर्षी 1 वर्ष गॅप देऊन हळद करतो, हे लागण करतो आडसाल. नक्कीच सर, पूर्व मशागत करता म्हणजे नेमकं काय करता? आपण पूर्व मशागत करतो म्हणजे साहेब आलं, हळद किंवा समजा गहू, हरभरा काढला की त्यानंतर परत मी साहेब त्यात हिरवळीचं खत घेतो. हिरवळीचं खत सर्वसाधारणपणे 1.5 ते 2.5 महिन्यात मुजवायला येतो ताग. हिरवळीचं खत ताक करतो. एकरी 30 किलो ताक पॉवर टिलरनं पेरला, पाटकी पाडून व्यवस्थित की ते 2-2.25 महिन्यात मुजवायला येतो. रोटर मारतो. रोटर मारून ते रान नांगरतो. काय म्हणजे ते ताक जमिनीत सगळा गाडून घेतो. त्यानंतर परत तिची नांगरट केल्यानंतर परत त्याच्यावर राजाराम बापू कंपोस्ट 2 खेपा आणि परत आपलं शेणखत आहे त्याचे 4 ते 5 टोला शेणखत टाकून परत आणि एक वेळ नांगरट करून घेतो. त्यानंतर परत नांगरट केल्यानंतर काय करतो, त्याच्यावर परत आम्ही कोंबडी सीड 2 खेपा आणि कारखान्याची राख सिलिकॉन ही सगळी टाकतो. परत आणि एक वेळ साहेब तिची पलटी मारून घेतो रानाची. परत सऱ्या सोडून घेतो कच्च्या आणि कच्च्या सऱ्या ठेवून उन्हानं ते रान वाळवून घेतो. म्हणजे उन्हात रान वाळवून देतो. त्यानंतर परत एक थोड्या दिवसानं रोटर मारतो आणि परत सरी पाडतो त्यात आणि परत रोटर मारतो आणि नंतर फायनल सरी सोडतो साहेब. सर्वसाधारण मेच्या एंडला 20-25 मेच्या दरम्यान. मग 2 सरीतलं तर किती ठेवता किंवा 2 बेड मधलं अंतर किती ठेवता? 4.5 फूट साहेब. मग लागण करत असताना 1 डोळा पद्धतीचा अवलंब करता का 2 डोळा पद्धतीचा अवलंब करता? सगळ्यात प्रामुख्यानं म्हणजे साहेब पहिल्यांदा लागणीच्या अगोदर आम्ही निर्जंतुक 10 महिन्याचं बियाणाची निवड करतो. सगळ्यात पहिला की बाबा आपणास ते किडल्यानं नसावं, निरोगी बदामी आकाराचा चांगला निर्जंतुक असावं, बदामी आकाराचा चांगला ठसठशीत डोळा असावा, ऊस सर्वसाधारण 10 महिन्याचा असावा, जाडी आणि त्या पेऱ्याचं अंतर लांब आणि ऊस जाड असावा, अशा बियाणाची निवड करतो. दुसरा महत्वाचा मुद्दा की बुडकेच्या 2 कांड्या आणि तेंड्याच्या 2 कांड्या न घेता जो मधला येते त्या कांड्या घेतो. त्या कांड्या एक डोळा बघून किडल्याला नसल्याला चांगला डोळा घेतो. तो क्लोरो 22 मध्ये जर्मिनेटर मध्ये बुडवतो अर्धा पाऊण तास, सावलीला 10-15 मिनिटं सोकवतो आणि नंतर परत मग तो लावायला घेतो. निश्चित सर, पण 4.5 फुटी सरीमध्ये किती फुटावरती 1 डोळा लागण करता? नक्कीच सर, परंतु सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात सेंद्रिय खतं किंवा शेणखतं, कोंबडी खतं किंवा हे जे तुम्ही टाकलं
तर याच्या व्यतिरिक्त बेसल डोस म्हणून रासायनिक खताचा वापर करता का लागणीच्या वेळी? हो करतो की. त्यावेळेला सिंगल सुपर फॉस्फेट एक 6 होती. हम्म, परत त्यानंतर ह्युमिक 5 किलो, हम्म. मॅग्नीज 25 किलो, रिजेंटा किंवा फर्टेरा एकरी 10 किलो या खताचा वापर करतो आणि निंबूळ पेंट 2 पोती. नक्कीच सर. साधारणपणे 1 डोळा पैसे लागण केल्यानंतर 4.5 बाय 1.5 वरती लागण केल्यानंतर किती दिवसानं ऊस उगून येतो आणि ऊस उगून आल्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये कुठल्या प्रकारच्या वरून आळवण्या तुम्ही त्या ऊस पिकाला देता? तर काय एकंदरीत आपण लागण केली की सातत्यानं आपलं लक्ष असणं गरजेचं आहे त्याकडे. आपण ज्या वेळेला बघत जाईल तर मला सर्वसाधारणपणे 10व्या दिवशी कोंब उगवलेला दिसला की बाबा उगवण क्षमता व्हायला लागलेली माझ्या निदर्शनात 10व्या दिवसापासून पुढे. पण 21 ते 21व्या दिवसापर्यंत 95% 99% लागून उगवण क्षमता झालेली लक्षात आली. नक्की सर. पण संपूर्णपणे ऊस उगवल्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये वरून कुठल्या आळवण्या देता का त्याला? आळवण्या त्याला देतो की ट्रायको, नायट्रो आणि फास्को अशा ज्या 3 त्याच्या आळवण्याच्या त्या आळवण्या करतो आम्ही. 150 लिटर पाणी घ्यायचं, त्यात 2-2 लिटर नायट्रो, ट्रायको आणि फास्को हे 3 कॅन 2-2 लिटर त्या बॅरलमध्ये वाटायचं आणि त्याचं आळवणी घालायचं. निश्चित सर. तर आमच्या ऐकणाऱ्या शेतकरी बंधू सांगा की तुम्ही सेंद्रिय खताचा वापर मोठ्या प्रमाणात सुरुवातीला करता, त्याचप्रमाणे रासायनिक खताचा पण बेसल डोस टाकता. परंतु ठिबक जी विद्राव्य खतं आहेत ती केव्हा चालू करता आणि त्याचं शेड्यूल कसं असतं? सर्वसाधारणपणे कसं आहे 2 ते 2.5 महिन्यानंतर हळूहळू त्याचा आम्ही खतांचा वापर करतो, विद्राव्य खतांचा. मग त्याचं शेड्यूल कसं असतं, वेळापत्रक कसं असतं? त्याचं वेळापत्रक म्हणजे कसं पहिल्यांदा 5 किलो, 4 किलो, 5 किलो, 24-24, 0 युरिया ही अशी खतं देतो काय. त्यानंतर 0-52-34, 0-0-50, पोटॅशियम 94-19 ही वाढीला त्यानंतर देतो. म्हणजे जवळजवळ 8 महिने पूर्ण झाल्यानंतर बाकी खतं देतो. नक्की सर. परंतु जेव्हा छोटी भरणी येते किंवा मोठी भरणी येते या दोन्ही भरणीच्या वेळी कोणत्या रासायनिक खतांचा वापर करता आणि त्याचं एकरी प्रमाण काय असतं? तर कसं आहे पहिल्यांदा आपण ही सगळं ही करताना 30 ते 35 दिवसांनी 2 एरियाची पुती देतो. त्यानंतर परत 10-26-26 2 देतो. त्यानंतर परत एक 10-26-26 12-32-16 देतो. ही सगळे लागवड टाकल्यानंतर आपल्या निदर्शनास येतं की आपला आता 10 फुटात किती फुटव्यांची संख्या आहे किंवा एका एकरात बाबा किती फुटवा चांगला झालाय, फुटवा अपेक्षित आहे का, फुटवा कमी आहे. या ज्या वेळेला आपल्या लक्षात येईल की एक बाबा काय नाही 55 ते 60 हजार फुटवे म्हणजे 50 ते 60 हजार फुटवे आले तर आम्ही पहिली बाळभरणी करून घेतो. बाळभरणी पहिली केली तर फुटव्यांची संख्या उगवायची कमी राहते, म्हणजे ती मर्यादित ठेवून घेतो. परत आम्ही त्याला लागवड टाकतो की 10-26-26 युरिया, पोटॅश, सुपर फॉस्फेट. त्यानंतर सगळे सूक्ष्म अन्नद्रव्य त्यात घेतो. झिंक, फेरस, सल्फर, कॉपर, गंधक, बोरॉन ह्या सगळ्या सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करतो. ती त्यात मिसळतो. निंबूळ पेंड आणि फर्टेरा त्यावेळेस आम्ही 5 किलो फर्टेरा वापरतो किंवा कीटकनाशक रिजेंटा वापरतो, ते टाकतो. अशा पद्धतीनं आदल्या दिवशी खतं आणतो, भट्टी लावतो आणि दुसऱ्या दिवशी 4 नंतर ती टाकतो आणि परत माती ऍड करतो. म्हणजे खेकडा किंवा रेझर मारून घेतो त्याला. आणि ही बाळभरणीचं सांगितलं त्यानंतर परत काय 1-2 पाणी द्यायची. पाणी दिल्यानंतर तुमची मोठे बांधलेले येते तेव्हा ते मोठ्या बांधलेला आल्यानंतर परत हात धुवत त्याचा एनपीके आता आपण जेवढा नेमका किती टाकलाय आता त्याचा एनपीके बाबा किती झालाय म्हणजे 300, 180, 200 आता एनपीके करून त्या पद्धतीने आता आपण किती टाकायला लागणार आहे नेत्रपूरक पलास त्याचा सर्वसाधारण एक अंदाज करतो आणि त्या देताना उर्वरित मग खतं देतो. म्हणजे 10-26-26 युरिया, पोटॅश, सुपर फॉस्फेट. त्यानंतर परत मग झिंक, फेरस, सल्फर, कॉपर, गंधक, बोरॉन, निंबूळ पेंड आणि रिजेंट ह्या पद्धतीची सगळी खतं परत जे आपल्याला लागणार ती देतो. नक्कीच सर. तुम्ही खत व्यवस्थापनाचं सांगितलं, परंतु जे वरून काही शेतकरी बंधू आपले जे फवारतात पहिल्यांदा 3.5 महिन्यानंतर एक 3 ते 4 ग्रॅम जीए घेतो आणि 4 ग्रॅम 6 बीए घेतो. तो त्या केमिकल मध्ये जीए मिसळून घेतो, सॉल्व्हंट मध्ये 6 बीए मिसळून घेतो. त्याच्यात मग काय 12-61-0 ह्युमिक किंवा बुरशीनाशक आणि कीटकनाशक एखाद्याचा ह्याचा वापर करतो आणि त्यानंतर ती फवारणी करतो. म्हणजे एकाच वेळेस तुम्ही जेचा वापर करता? होय. नक्कीच सर.
आता आमच्या ऐकणाऱ्या शेतकरी म्हणून सांगा की एकरी 100 टनाचं उद्दिष्ट गाठण्यासाठी जसं खत व्यवस्थापन, बेणे-बीज प्रक्रिया महत्वाची आहे, लागवड पद्धत महत्वाची आहे, त्याचप्रमाणे पाणी व्यवस्थापन सुद्धा महत्वाचं आहे. तर पाण्याचं व्यवस्थापन कसं असतं तुमचं? सर माझ्याकडे दोन्ही प्रकारची पाण्याची व्यवस्था केलेली आहे. एक तर इरिगेशनचं पण पाणी देता येतंय, दुसरं पाट पाणी देता येते विहिरीचं, आणि तिसरं महत्वाचा मुद्दा म्हणजे ठिबक संचय. ठिबक संचामुळे मला वेळच्या वेळी खतं आणि जेवढी आवश्यकता जेवढी पाण्याची उसाला आहे तेवढं पाणी वापसानंतर मला वापसा आल्यानंतर द्यायला येते. अच्छा, ते वापसा कंडिशन बघून तुम्ही पाणी नियोजन करता? होय, पाणी नियोजन करतो. सर, याच्यामध्ये एकरी 100 टनाच्या वरती उत्पादन घेत असताना फुटव्यांची संख्या मर्यादित ठेवणं फार महत्वाचं आहे. तर फुटव्यांची संख्या कशी राखता? तर कसं असतंय, ज्या वेळेला आपण प्लॉट जर चांगला एकरी 100-125 टन वर जायचं म्हणलं तर सगळ्यात महत्वाचा ऊसाचं एक चॅप्टर आहे की ऊसाचं वजन, ऊसाची संख्या आणि ऊसाचं वजन ज्याला मेंटेन करायला लागेल त्याला अपेक्षित उत्पन्न हे निघतं. सगळ्यात पहिल्यांदा लागण केल्यापासून ते कारखान्याला जाईपर्यंत आम्ही फक्त 2च बाबी लक्षात ठेवत असतो की एक फुटव्यांची संख्या, म्हणजे सर्वसाधारणपणे एका फुटात ऊस फोडायच्या अगोदर 60 ते 65 ऊस, भरणी केल्यानंतर बाळ भरणी केल्यानंतर 50 ते 55 ऊस आणि मोठी बांधणी केल्यानंतर 45 ते 46 ऊस 10 फुटात ठेवायचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. आणि तोच ऊस जे 10 फुटात ठेवले 45 ते 46 ऊस कारखान्याला जाईपर्यंत एका ऊसाचं वजन कमीत कमी 3.5 ते 4 किलो कसं भरेल याकडे आमचं सातत्यानं लक्ष असतं किंवा त्याच्यासाठी आम्ही हे सगळे प्रयोग करतो. नक्की सर, तुम्ही आता उल्लेख केला की कारखान्यात जात असताना एका ऊसाचं वजन 3.5 ते 4 किलो भरतंय, याकडे तुम्ही लक्ष ठेवता. तर कारखान्यात ऊस जात असताना पेऱ्यांची संख्या किती असते आणि पेऱ्यातलं अंतर कसं असतं? कारखान्याला ऊस जातो त्यावेळेला सर्वसाधारणपणे साहेब कारखान्याला 17 ते 17.5 महिने झालेले असते. कारण का मे एंड पासून जर कारखान्याचा पुढच्या ऑक्टोबर सीझन धरला तर कमीत कमी आमच्या अडसाली ऊसानं 2 पावसाळे पूर्ण खाल्लेले असते, म्हणजे 18 महिने पूर्ण झाले आहेत. आमच्या म्हणण्यानुसार जर महिन्याला 3 कांड्या जरी टाकल्या तरी ऊस 63 कांड्यापर्यंत गेला पाहिजे. पण आता आपला 129 टन 964 किलो ऊस झाला. याच्यात सर्वसाधारणपणे एक ऊस आता आम्ही मोजलेला भरला 49 कांडीचा मिळाला. त्यानंतर हायएस्ट ऊस एक मिळाला 53 कांडीचा आणि सर्वसाधारणपणे 45 ते 46 कांडीचं ऊस होतं आपल्या रानात, म्हणजे आढळून आलं. नक्की सर, तुम्ही लागणीचं 100 टनाच्या वरती दरवर्षी उत्पादन घेताय, परंतु खोडव्याचं उत्पादन कसं असतं? नाही, खोडवा पण त्याच पद्धतीने घेतो. लई 10 ते 15 टन आमचा लावणीपेक्षा खोडवा कमी भरतो. त्याचं कारण त्याची व्यवस्था पण साहेब असं काय की पहिल्यांदा आम्ही ऊस लागण तुटून गेली की त्यानंतर त्याला खोडवा होतो. पहिल्यांदा तो पाला कुटी करून घेतो, पाला एखाद्या सरीत दाबून घेतो सगळा. त्यानंतर परत 10 कुदळीनं खोडवा तासवून घेतो. खोडवा तासवल्यानंतर परत क्लोरोपायरिफॉस आणि 22 याचा वापर करतो की जेणेकरून त्या खोडव्याला बुरशी वर येऊ नये आणि फुटव्यांची संख्या जास्तीत जास्त यावी. आता आमच्या ऐकणाऱ्या शेतकरी बंधूंना ऊस उत्पादन वाढीसाठी काय सल्ला द्याल? ऊस उत्पादन वाढीसाठी सगळ्या शेतकऱ्यांनी सगळ्या बारीक सारीक गोष्टींचा पहिल्यापासून विचार केला पाहिजे. सर कसं आहे, एकदमच ऊस आवरेज वाढतोय किंवा असं काय नाही. त्यात कसं असतं, तुम्ही पूर्व मशागत अतिशय चांगल्या प्रकारची केली तिथं तुमचं 5-10% उत्पन्न ज्यादा वाढणार. त्यानंतर सेंद्रिय रासायनिक खताचा वापर किंवा सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर चांगल्या पद्धतीचा केला तिथं 10-15% तुमचं उत्पन्न ज्यादा वाढणार. परत तुम्ही निर्जन तूक फाउंडेशनचं बियाणं 3ऱ्या 4थ्या 5व्या स्टेजचं वापरलं तर तिथं तुमचं 10-15% उत्पन्न ज्यादा वाढणार. त्यानंतर परत बीज प्रक्रिया केली तिथे 5-10% उत्पन्न तुमचं ज्यादा वाढणार. त्यानंतर लागणीच्या वेळेस तुमची कांडी वर डोळा करून अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीनं कांडी जर लागण केली तुम्ही तिथे 5 आणि त्यानंतर परत तुम्ही 1-2 वेळा खतं न टाकता 5 ते 6 वेळ खतं टाकत गेला थोडी जी सांगितली ती शासन आपल्या शिफारशीप्रमाणे ही, तर तुमचं उत्पन्न हे वाढतच जाणार. पण ह्या बारीक सारीक ज्या गोष्टी आहेत त्या कंपल्सरी पहिल्या 8 महिन्यात शेतकऱ्यांनी व्यवस्थित दृष्ट्या करणं गरजेचं आहे. नक्की सर, शेतकरी बंधूंनो, आज आपल्याबरोबर अमर पाटील, राहणार येडे निपाणी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली हे प्रयोगशील तरुण शेतकरी होते. त्यांच्याकडून दरवर्षी घेतल्या जाणाऱ्या
एकरी 100 टनाच्या वरती ऊसाच्या उत्पादनाबद्दल संपूर्ण अशी माहिती जाणून घेतली. जर तुम्हाला त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल, त्यांचा मोबाईल नंबर आहे 9970675007 9970675007. शेतकरी बंधू, असाच आपला आवडता कार्यक्रम ऐकत राहा. तोपर्यंत योगेशचा राम राम. माझं शिवार @green FM 90.4. माझं शिवार.